खासगी डॉक्टरांची वैद्यकीय सेवा आज 24 तासांसाठी बंद राहील। होमिओपॅथी डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये प्रस्तावित नोंदणीला विरोध करण्यात आलाय। हा निर्णय आधुनिक वैद्यकाची गुणवत्ता, वैज्ञानिक आधार आणि रुग्णसेवा धोक्यात आणणारा असल्याचं वैद्यकीय क्षेत्राचं म्हणणं आहे। सरकारकडे वारंवार निवेदनं देण्यात आली, पत्रव्यवहार आणि चर्चा करण्यात आली, मात्र यानंतरही मागण्यांकडे दुर्लक्षच केलं गेलं। त्यामुळे या आंदोलनाचा निर्णय घेतल्याचं संघटनांचं म्हणणं आहे। या विरोधामध्ये आज सकाळी 6 वाजल्यापासून उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत रुग्णसेवा ही बंद ठेवली जातेय, मात्र या काळामध्ये आपत्कालीन सेवा ही सुरू राहील। आयएमएचे माजी अध्यक्ष डॉक्टर जयेश लेले यांनी या सगळ्या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्येच त्यांना रजिस्ट्रेशन हवं आहे आणि असं रजिस्ट्रेशन देणं हे कसं घातक असणार आहे, कारण ज्या एरियामध्ये किंवा ज्या रुरल एरियामध्ये त्यांना सांगायचं आहे की डॉक्टर कमी आहेत, त्याच डॉक्टरांना आज महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने महाराष्ट्राने त्यांचा बॉन्ड सर्व्हिस पण कॅन्सल केलेली आहे। म्हणजे त्यांच्याकडे आज डॉक्टरांना देण्यासाठी नोकऱ्या पण नाही आहेत। असं असताना तिथे आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक डॉक्टर तयार करणं याने नेणं आणि त्यांना तुम्ही सवलत देणं हे थोडंसं चुकीचं आहे। त्याबद्दल प्रकर्षाने गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने परत विचार करावा अशी आमची कळकळीची विनंती आहे। होमिओपॅथी डॉक्टरांच्या एमएमसी मध्ये नोंदणीला आमचा विरोध आहे अशी प्रतिक्रिया मार्डचे अध्यक्ष डॉक्टर विनायक शहा यांनी दिली आहे। उद्यापासून आम्ही संपावरती जातो आहोत असं देखील डॉक्टर विनायक शहा यांनी म्हटलंय। तुम्ही थोडे दिवस आधी बघितलं असेल की एमएमसीला डिस्कशन होताना रजिस्ट्रेशन संबंधित त्यांनी किती अग्रेसिव्ह प्रमाणे ते एमएमसीला लॉक करून त्याला ताला लावून आमची डिमांड्स पूर्ण होत नाही तोपर्यंत ताला उघडणार नाही असे बऱ्याचपैकी अग्रेसिव्ह त्यांनी हे फ्रंट घेतलेलं आहे। आणि ह्या गोष्टीमुळे असं होते की असं वाटतं की सरकार पण त्यांचे जे हे आहे त्याच्यावरनं अग्री करते आणि त्यांना म्हणजे रजिस्ट्रेशनसाठी मान्यता देणार आहे। तर उद्यापासून आम्ही जे स्ट्राईकवर चाललो आहे ते सेंट्रल मॅड ऑल 32 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आणि 16 प्रायव्हेट कॉलेजेस ते राऊंड अप स्टेट वाईड स्ट्राईकवर आम्ही चाललो आहे। तर या संपाच्या मागे डॉक्टरांचं म्हणणं काय, या संदर्भामध्ये 13 तारखेला हायकोर्टाचा निकाल येणार आहे। मग त्याआधी सरकार का घाई करतंय? उद्यापर्यंत निर्णय मागे घेतला नाही तर मार्ड, ASMI, MNC, स्पेशालिस्ट असोसिएशन हे सगळे या संपामध्ये सहभागी होतील आणि यामुळे संपूर्ण राज्यामधील खासगी आणि शासकीय वैद्यकीय सेवा ही देखील बंद होईल अशी भीती व्यक्त होते आहे। आपल्याबरोबर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे माजी अध्यक्ष डॉक्टर संतोष कदम सर आहेत। आज देखील तुम्ही 24 तासाचा संप पुकारलेला आहे, नेमकं कारण काय आहे? शासन BHMS CCMP ह्या डॉक्टरांना MBBS असलेल्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल, ॲलोपॅथिकच्या किंवा मॉडर्न मेडिसिनच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन देऊ पाहत आहे। वस्तुतः त्यांच्यासाठी त्यांची स्वतंत्र महाराष्ट्र होमिओपॅथी काउन्सिल आहे। तर ही साधारणतः कोर्टमध्ये सुद्धा केस चालू आहे। तरीसुद्धा कोर्टचा केस 13 ऑगस्टला लागणे अपेक्षित आहे, ह्या 13 ऑगस्टला लागणार आहे। तरीसुद्धा शासनाने मागच्या वर्षी रजिस्ट्रेशन देण्याचा प्रयत्न केला, तो आम्ही हाणून पाडला। आम्हाला संपाची हाक द्यायला लागली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी आमचं बोलणं ऐकून घेतलं आणि आम्हाला बोलून त्यांनी नोटिफिकेशन दिलं आमच्या हातामध्ये की आम्ही अशा पद्धतीचं रजिस्ट्रेशन चालू करणार नाही। मात्र शासन त्यांच्या शब्दावरती परत गेलेलं आहे आणि परत आज 3 तारखेमध्ये नोटिफिकेशन काढले त्यांनी की या BHMS CCMP डॉक्टरांना मॉडर्न मेडिसिनच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये परत रजिस्ट्रेशन ते द्यायला चालू करत आहेत। 13 ऑगस्टला कोर्टाचा निकाल अपेक्षित आहे फायनली, शासनाने तोपर्यंत थांबावं अशी आमची विनंती आहे। ठाण्याचे आपण अध्यक्ष IMAचे, ठाण्यामध्ये कसा फरक पडलेला आहे या संपूर्ण बंदामुळे? ठाणे शहरामध्ये एकूण 397 हॉस्पिटल्स आहेत आणि त्याचप्रमाणे IMAचे जवळजवळ 1500 आम्ही सभासद आहोत। तर आमच्या ज्या रुटीन सेवा आहेत, OPD म्हणा किंवा जे रेग्युलर प्लॅन ऑपरेशन असतात ते सगळे आम्ही रद्द केलेले आहेत आणि संपूर्ण सेवा एक्सेप्ट इमर्जन्सीज फक्त चालू राहतील, बाकी सगळ्या सेवा बंद केलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे आमच्या सगळ्या मित्रांनी ते फॉलो केलेलं आहे। कॅमेरामन विजयसह अक्षय भाटकर, ABP माझा, ठाणे।